तालुका शाखा कणकवलीच्या वतीनं आज या ठिकाणी दत्तक विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा सन 2026 संपन्न होतोय। या सोहळ्यासाठी आपण आवर्जून उपस्थित झाला त्याबद्दल सर्व मान्यवरांचे, सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे, संघटना पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। भावासिंपी गुरुजी आणि रॉड्री गुरुजींना मी विनम्र अभिवादन करतो। या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव महात्मा फुले यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवलीचा एक कार्य अहवाल वाचण्याची जबाबदारी आज माझ्यावरती देण्याचं जो योजना केलेली आहे त्याबद्दल त्या संपूर्ण टीमला मी धन्यवाद देतो। या सभागृहामध्ये ज्येष्ठ माझे मार्गदर्शक या ठिकाणी स्थानापन्न झाले, त्यांना नमस्कार करून आणि तुम्हाला सर्वांना नमस्कार करून कार्य अहवालाचं वाचन करतोय। ध्येय विद्यार्थी शिक्षक ही ध्यास सामाजिक परिवर्तन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली एक संघटना, एक कुटुंब, ध्येयवादी वाटचालीचा कार्य अहवाल आणि कृतज्ञ आवाहन। शिक्षक बंधू आणि भगिनींनो, प्राथमिक शिक्षक हा समाजाचा कणा आहे, परंतु या कणाला बळकटी देण्याचे काम महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गेले अनेक दशके इमाने करत आहे। न्यायाची चाळ, अन्यायाची चीड, त्याग आणि सेवा हे केवळ आमचे ब्रीदवाक्य नसून आमची कार्यसंस्कृती आहे। शासन दरबारी शिक्षकांचा सन्मान राखण्यासाठी आणि आपल्या हक्काच्या रक्षणासाठी कणकवली शाखेने नेहमीच वज्रमुठ आवळले आहे। खालील 7 स्तंभावर आधारित आमच्या कार्याचा आढावा घेतल्यास आपल्याला उमजेल की शिक्षक समिती ही केवळ कागदोपत्री संघटना नसून तो एक जिवंत विचार आहे। ते लोकशाही मूल्य आणि पारदर्शक कारभार, अधिवेशने व निवड। आमची संघटना कोणत्याही एका व्यक्तीची खाजगी मालमत्ता नाही। दर 3 वर्षांनी लोकशाही मार्गाने त्रैवार्षिक अधिवेशने घेऊन तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर सक्षम नेतृत्वाची निवड केली जाते। आर्थिक शुद्धता, सभासदांनी दिलेल्या वर्गणीचा आणि निधीचा हिशोब अत्यंत चोख ठेवला जातो। रीतसर ऑडिट करून तो अहवाल शासनास सादर करणारी ही एकमेव पारदर्शक संघटना आहे। 2. शैक्षणिक क्रांती आणि सामाजिक ऋणांची जाणीव। दत्तक विद्यार्थी योजना, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून तालुक्यातील 22 केंद्रातील 22 गरजू विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रति विद्यार्थी 1500 रुपयाचे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते। या वर्षी हा सोहळा 11 एप्रिल 2026 रोजी संपन्न होत आहे। वर्धापन दिन सेवा कार्याने साजरा करण्याची परंपरा सन 2025 मध्ये कातकरी समाजातील सेवक विद्यार्थ्यांना 10,000 रुपयाचे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले गेले। रक्तदान शिबिर, जीव वाचवण्यासाठी दिलेले योगदान, आश्रम व अनाथालय मदत, वंचितांच्या आयुष्यात मायेची निर्माण करण्याचा संघटनेच्या वतीने प्रयत्न करण्यात येतो। गुणवत्ता विकास, गणितज्ञ माननीय श्री पंढरीनाथ राणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली कार्यशाळा आणि महिला आघाडीने तयार केलेले डिजिटल प्रश्नसंच यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या निकालात मोठी भर पडली आहे। विद्यार्थी गुणगौरव, विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या पुढील प्रवासासाठी प्रोत्साहन दिले जाते। नवोदय विद्यालयात प्रवेश पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला जातो। शिष्यवृत्ती धारक, गुणवत्ता यादीत चमकणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो। विद्यार्थ्यांचा गौरव तालुका टॉप 10 संघटनेच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत तालुक्यातून प्रथम 10 येणाऱ्या गुणवंतांचा सन्मान, शिक्षक सन्मान, शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभाचा सन्मान करून समाजाप्रती त्यांची जबाबदारी अधोरेखित केली जाते। पुरस्कार प्राप्त शिक्षक, शासकीय व खासगी स्तरावर सन्मानित शिक्षकांचे अभिनंदन करण्याचा सुद्धा एक उपक्रम आणि योजना या संघटनेने राबवलेली आहे। क्रीडा व सांस्कृतिक अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश मिळवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार, कृतज्ञता सोहळा, सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रदीर्घ सेवेचा सन्मान करण्याचा सुद्धा कार्यक्रम या संघटनेच्या माध्यमातून राबवला जातो. शाळा सक्षमीकरण, शाळांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी खालील उपक्रमातील विजेत्यांना गौरवले जाते. परत बाग स्पर्धा, या स्पर्धेत यशस्वी शाळांचा गुणगौरव करण्यात येतो. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शासनाने अलीकडे सुरू केलेला हा एक उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये